नमस्कार, मी हेमांगी कवी आणि मी आपल्या 15 जुलैला सिनेमा येतोय तमाशा लाईव्ह त्याच्या इंटरव्ह्यूसाठी आली आहे आणि इंटरव्ह्यू घेणारी माझी मैत्रीण आहे. तुम्हाला असं वाटलं की उलटं असतं ना, नेहमी इंटरव्ह्यू घेणारा पहिलं इंट्रोड्यूस करतो की मी कुठे आलो आहे, मी कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहे. पण मी म्हटलं की नाही, इथे आपण थोडंसं उलटं करूया, कारण मी हक्काने सांगू शकते ती माझी मैत्रीण आहे, खूप जुनी मैत्रीण आहे, खूप कमाल जर्नलिस्ट न्यूज रिपोर्टर आहे ती. आणि प्रवास हा तिचा माझा एकत्र सुरू झाला होता. आणि कसं वाटतंय हे रोल एक्सचेंज मला जरा आवडलंय आणि हेमांगीचे खूप छान छान मी रोल बघितलेत आणि एकदा तिने एका शो मध्ये चिलिमा नावाने माझाही रोल केलेला आहे, हेही मला आठवतंय. म्हणून म्हटलं आज तूच सुरुवात कर. पण हेमांगी खूप छान वाटतंय मला, कारण आज आपण एकतर खूप वर्षांनी पण भेटलोय आणि तमाशा क्या बात आहे. मतलब संजय जाधव यांचा सिनेमा आणि काय आमच्याच क्षेत्राबद्दल बोलतात. पण दोन्ही बाजू, म्हणजे ह्याच्या आधी अनेक सिनेमे येऊन गेले ज्याच्याबद्दल जर्नलिझम न्यूज याबद्दल थोडीशी डार्क बाजू दाखवली लोकांना आणि त्याच्याबद्दल एक लोकांची इमेज पण आता झालेली आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त लोक विश्वास ठेवतात, पण आता त्याच्याबद्दल मत पण बनवायला लागले. पण मला असं वाटतं ही फिल्म त्याचा बेस जर्नलिझम आहे. आम्ही दोन्ही गोष्टी दाखवतोय की बॉस ये भी है तो वो भी है, बाजू दाखवतोय, त्याच्याबद्दलचं मत अगेन लोकांनी ठरवायचं आहे. आम्ही कुठलंही मत सांगत नाही आहोत की लोकांनी असा विचार केला पाहिजे, नाही. काही लोक असा विचार करतात, काही लोक असाही विचार करतात. या दोन बाजू आहेत नाण्याच्या. तर आपण ठरवायचं आपण कुठल्या बाजूला आहोत किंवा आपली बाजू आहे की नाही हे सुद्धा ठरवतो. त्यामुळे तुमच्यावर जरी फिल्म असली तर तुम्हाला तर ती खूपच रिलेट होणार आहे, पण ही प्रेक्षकांची सुद्धा फिल्म आहे. दोन स्तरावर ही गोष्ट घडते, एक नाटकासारखी सुद्धा आणि एक रिअलिस्टिक सुद्धा. तर नाटकामध्ये समजा टी व्हीमधले लोक न्यूज रिपोर्टर हे समजा सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी असतील, तर त्याला बघणारे ज्यांच्या हातात रिमोट असतो ते लोक म्हणजे मी आणि सिद्धार्थ जाधव. अनेक रोल आहेत, अनेक भूमिका आहेत एकाच ॲक्टरच्या वाट्याला आणि ही बहुरूपी म्हणजे कमाल बहुरूपी. आणि मला असं वाटतं पर्सनली माझ्या करिअरच्या ह्या पॉईंटला ही फिल्म माझ्या वाट्याला येणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि माझ्यासाठी माझ्या पुरतं का होईना हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट आहे. फिल्म रिलीज झाल्यानंतर ते ठरणारच आहे खरंच आहे की नाही, पण माझ्यासाठी आहे. कारण आत्तापर्यंत ना खूप कामं केली, ती लोकांपर्यंत कदाचित आली नाही, पोचली नाही, पाहिली गेली नाही. पण मला आता असं वाटतं की ही फिल्म प्लॅनेट मराठी आणि संजय जाधवच फिल्म या नावातच दोन गोष्टींमध्ये आहे. तर ही फिल्म लोकांपर्यंत पोचेल आणि हेमांगी कवीची बाजू, हेमांगी कवीची वेगवेगळ्या भूमिका ज्या लोकांनाही बघायच्या आहेत, मलाही दाखवायच्या होत्या, तो हा सगळा बॅकलॉग इज तमाशा लाईव्ह. आणि तमाशा लाईव्ह मधल्या खाद्य आणि भरलेलं ताट आहे बॉस. एका ॲक्टर फिमेल ॲक्टरसाठी जर भरलेलं ताट आहे, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, आप जो बोलो वो स्वाद आहे. आणि हे पोटभर जेवले मी आणि लोकसुद्धा आता मला वाटतं त्याची तृप्ती आता लोकांमधून दिसणार आहे, लोक जेव्हा हा सिनेमा हिट करतील. आणि पर्सनल लेवलला मला ही खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे, खूप मोठी फिल्म आहे. खूप वर्षांनंतर ब्लॉकबस्टर किंवा असं म्हणतात ना, म्हणजे बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने ब्लॉकबस्टर नाही, माझ्या म्हणजे एवढी मोठी कास्ट कलाकारासाठी म्हणजे मातब्बर लोक म्हणजे दिग्गजांची नावं आहेत. आनंद भाटे, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, ह्यांना महाराष्ट्र ओळखतो किंवा महाराष्ट्राची ओळख यांच्यामुळे आहे. त्या लोकांबरोबर आहे मी आणि त्या लोकांच्या सिनेमामध्ये मी काम करते. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव. आज सिद्धार्थ जाधव म्हटलं की मराठी सिनेमा असं म्हणतात साऊथ आणि हिंदीमध्ये. तर या लोकांबरोबर काम येत आहे, सिनेमा येतोय. माझ्यासाठी हा खूप मोठा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा आहे. नक्कीच, खरंच खूप छान वाटलं हेमांगी. कारण मला एक सांगायला नक्की आवडेल की खूप कमी आता आज आम्ही खूप बऱ्याच सिक्रेट सगळ्या सांगतोय, तर मला हे सांगायला आवडेल की पत्रकारांना सपोर्ट करणं आणि त्यांना सुद्धा ऊर्जा देणारे खूप कमी कलाकार असतात. त्याच्यात हेमांगी कवी अगदी मी वन ऑफ द टॉप आहे. ती नेहमी आम्हाला खूप छान सपोर्ट करते आणि आता त्यामुळे तिनेही किती मनापासून केलं असेल मला नक्की याचं म्हणजे उत्सुकता आहे फार. पण हेमांगी जसं आपण म्हणतो की म्युझिकल हे तर आहेच, हे सगळं आहे, पण न्यूजकडे तुम्ही कसे बघता? जेव्हा तुम्ही ब्रेकिंग न्यूजचा भाग होता तेव्हा अर्थात सिच्युएशन थोडी वेगळी असते, तू त्यातनं गेलेली आहे, अनेक वेळा गेले. जोपर्यंत माझी बातमी होत नव्हती तोपर्यंत मी दुसऱ्या बातमीकडे जसं बातमीने सांगितलं तसं मी ऐकायचे. पण आता माझ्या बातमीने असं झालंय की नाही बॉस, मला
चौबाजूने विचार केला पाहिजे आणि मगच रिॲक्ट व्हायला पाहिजे. मग ती कुठलीही क्रिकेटवाली गोष्ट असो, बॉलिवूडमधल्या कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्शियल गोष्टीची असो, कुठलीही राजकीय असो, आता मी माणूस म्हणून 4 बाजूंनी विचार करते आणि मग माणूस म्हणून माझं मत बनवते आणि मग व्यक्त होते. पण या दरम्यान तुम्ही कोणत्या धडपडातून सुद्धा जात असाल तर ते कसं तू हँडल करतेस? कसलं दडपण? आता तर मला बिलकुल दडपण नाही. आता पत्रकार सगळे माझ्या बाजूने यायचं. वा, नक्कीच. हेमांगी जे नेहमी बिंदास बोलते तसं आता मी ते बिंदास सगळी गोष्टी आपल्याला सांगते. आणि आता संजय जाधवांसोबत जेव्हा अनेक कलाकारांचं स्वप्न असतं की त्यांच्यासोबत काम करणं, पण तुमचा हा अनुभव कसा होता? एस्पेशली हा मी फक्त अनुभव म्हणून नाही विचारते, की एक कलाकार म्हणून तुला अजून किती जास्त घडायला मदत झाली? खूप. म्हणजे मी 2008 धुडगूस सिनेमा केला होता. त्यात दादा DOP होते, कॅमेरामन होते. आणि त्यानंतर दुनियादारी वगैरे हे सगळे सिनेमे आले आणि मला काम करायचं होतं. मध्ये एक फक्त लढ म्हणा फिल्म केली, पण ती फार काही म्हणजे त्या भूमिकेचं काही झालं नाही किंवा त्या फिल्मचं लोकांना आवडली, पण ती भूमिका लोकांना नाही आवडली की हेमांगीने अशी भूमिका का केली वगैरे. पण आता मग दादांनी मला ही जेव्हा फिल्म विचारली तेव्हा मी नाही म्हणायचा पहिला प्रश्न होता. मी जसं म्हटलं की कोणी नाही म्हटलं असतं तर माझ्यासारखी मूर्ख कोणी नसते. तर दादा ज्या पद्धतीने, एक तर तो इतका पॅशनेट माणूस आहे, प्रत्येक गोष्टीत माणूस, म्हणजे एवढं पॅशन प्रत्येक गोष्टीत कसं काय असू शकतं, असं थक्क करणारा माणूस आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी फिल्म ऐकवली, आणि फक्त मलाच नाही बॉस, सगळ्या कॅरेक्टर्सला, म्हणजे आयुषीपासून सगळ्यांना. म्हणजे मला असं वाटायचं की दादा ऐसा क्यों कर रहे, संजय जाधव्स फिल्म यही काफी आहे ना. जसं तू म्हणालीस की ड्रीम असते परफेक्शन. पण मग नंतर मला हळूहळू कळलं की दादा एवढे पॅशनेट आहेत की त्या ॲक्टरपेक्षा त्या कॅरेक्टरवर जास्त प्रेम करतात, आणि ह्या कॅरेक्टरसाठी तू कसं योग्य आहेस हे ते जाणून घेतात. आणि ही किती कमाल गोष्ट आहे यार. म्हणजे ते कोणालाही ऐकवतात का तर नाही, त्यांना असं वाटलं की हेमांगी कवी ही भूमिका करेल किंवा करू शकते किंवा करायला आवडेल, म्हणजे हे त्यांनीच फॉर्मॅलिटी एवढं. मी म्हटलं की दादांच्या कॉलवरच मी ठरवलं होतं ही फिल्म करते. कोण आहे काय आहे, मला कुणकुण असतं ना, काही लोकांना कुणकुण असते की दादा अशी फिल्म करतात, मला काही माहीत नव्हतं. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की दादा फिल्म करतात नव्हते आणि मी करते. हां कर ना बस. हे आधी भेटायच्याही आधी. मग भेटल्यानंतर दादानी सुरुवात केली की असं असं आहे आणि असं करतो. मी दादा क्यों बता रहे हो मुझे, का सांगताय तुम्ही मला हे सगळं, मी करते तुमची फिल्म. नहीं लेकिन एक बार सुन तू, पता नहीं कैसा क्या है, फिर ऐसा ना हो जाए कि अरे पिछले जैसा की तेरे को पसंद नहीं था लेकिन किया तुझे. मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि 2-3 म्हणजे पॅरेग्राफ झाल्यानंतर मी म्हटलं की दादाला थांबवू का, की कशाला ऐकवतोय. पण दादा इतके घुसले होते ते सांगताना, मी म्हटलं की नको. आणि मग 10 पानं झाल्यानंतर दादांनी बंद केली स्क्रिप्ट की ऐसा जा रहा है. आणि मी तोपर्यंत स्टोरीमध्ये एक प्रेक्षक म्हणून मी गेले होते. मी म्हटली दादा फिर आगे क्या होता है, सुनाव ना. तर ते गप, मी तुला आणखी स्क्रिप्ट नाही ऐकवणार, तुला कसा वाटला म्हणून. मी म्हटलं की दादा हे तुम्ही नका विचारू, इतकं फॉर्मल नका होऊ, मी करते ही फिल्म. त्यामुळे आणि असं होतं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे मी तुला सांगायला काहीच हरकत नाही, नरेशनमध्ये स्टोरी वाईज आपलं कॅरेक्टर इतकं भन्नाट वाटतं, पण तसं ऑन फ्लोर घडत नाही. पण या बाबतीत हे इतकं उलटं झालं आहे, जितका मी विचार केला होता त्याचा 100 पट घडलेला आहे. आणि 19 दिवसात तुला माहितीच असेल चांगलं सरप्राईज मिळालं माझ्यासाठी म्हणून. नाही तर नेहमी खूप प्रॉमिसेस केले जातात समोरच्या बाजूकडून आणि तसं घडत नाही. पण हे प्रॉमिस दादांनी ठेवलं आणि ते पूर्ण केलं, ह्याचं मला खूप मोठं समाधान वाटतंय. आणि जसं काय बोलतो आपण, एकंदर ते प्रॉमिस ठेवले, सरप्राईज सगळं मिळालं तुला, मला मिळालं. आणि भूमिकांना न्याय मिळाला नक्कीच. आणि 19 दिवसात हा सिनेमा कम्प्लीट केला. तर लोकांना वाटेल गाणी पण केली आहेत 28, एवढे भूमिका पण केल्या आहेत, कसं काय शक्य आहे. त्याच्या आधी 1.5-2 महिने आम्ही वर्कशॉप केले आहेत. आणि जसं तू मगाशी विचारलं की प्रोसेस काय होती किंवा अनुभव कसा होता, तर तो अनुभव इज दॅट वर्कशॉप. आणि मला असं नेहमी वाटतं की 15-20 वर्ष काम केलं ना की ॲक्टरला थोडंसं वाटतं की हे मेरे को जम रहा है, हे मला येतं, हे सोपं आहे. पण ह्या वर्कशॉप करताना असं वाटलं की नाही बॉस, हे किती कठीण आहे. आणि परत मी मागे 20 वर्ष गेले, जसची दुगदुग आणि सगळं. अरे यार, तर ती प्रोसेस अनलर्न करेक्ट, ती इतकी कमाल होती की आम्ही पूर्ण सगळे, सोनाली असो, सिद्धार्थ असो, मी असो, आम्ही सगळे नेकेड झालो. आम्ही ॲक्टर म्हणून शून्य झालो की हे मला जमत नाही. आणि ते चॅलेंज वाटू लागलं.
आणि त्या चॅलेंजमधून एक वेगळी प्रोसेस आली. आणि इतकी कमाल होती, म्हणजे मी ह्या वर्कशॉपमध्ये रडले. लोकांना खोटं वाटेल की हेमांगी रडते, तर हो मी रडले, गणले, पडले, धडपडले, हसले, सगळं झालं. आणि ती प्रोसेस 20 वर्षांनी परत माझ्या आयुष्यात घडली. त्यासाठी उलट आम्ही दादांना पैसे द्यायला पाहिजे. वा, कुठेतरी ती फिल्मच रिवाई वर्कशॉपसारखी इतकं काय काय शिकवते तेव्हा फार एक वेगळी ट्रीट असेल. आणि आता तुझं काय फनी केसेस तर घडलंच असतील की जब हेमांगी आहे तर कुछ तो फोन तो होता ही. अनेक घडलेत की जी मोजदात नाहीयेत. खूप काय शेअर करतो. आमच्याकडे एक दादांनी, मी दादांच्या सेटवर हे खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की गल्ला जमवायचा. हा, येस, लोकांनी केलेल्या चुकांचा गल्ला जमवायचा, फोन वाजला की काही आणि मग ते पैसे आपले स्पॉट दादा किंवा युनिट क्रू मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे लॉटरी करून. तर दादा म्हणाले की आपल्याकडे तर 2 महिने आहेत, 2 महिन्यात तर सॉलिड गल्ला जमेल आणि मग आपण ते शूटच्या दरम्यान वाटूया. तर खजिनदार कोण? तर आमची सोनाली कुलकर्णी. इतकी वाईट खजिनदार, पण माझ्यासाठी चांगली. ती काय करायची की लेट येण्याला, वर्कशॉपसाठी कोणीही लेट यायचं नाही. मग वर्कशॉप चालू असताना फोन वाजला किंवा कोणीतरी 5 मिनिटं 10 मिनिटं बोलायला गेला जरुरी कॉलच्या वेळेस, तर त्याचे फाईन घ्यायचे. तर उशिराचे काहीतरी 10 रुपये, ह्याचे 10 रुपये, त्याचे 10 रुपये, असं करत करत ती इतकी बंडखोर झाली की तिला कळलं की सॉफ्ट टार्गेट कोण आहे, तर सिद्धार्थ जाधव. समजा मी 5 मिनिटं उशीर आले तर 10 रुपये माझ्याकडून, आणि समजा तो 10 मिनिटं उशीर आला तर त्याच्याकडून 100 रुपये घ्यायची ती. एवढी तफावत. त्यामुळे नंतर असं होईल की एक मिनिट काय डिसाईड झालंय, उशिरा येण्याला किती रुपये आहेत असं. आणि एकदा तर नागेश भोसले हे चष्मा विसरले आणि त्यांचं त्या दिवशी वर्कशॉप नव्हतं, पण ते म्हणले की मेरे को अच्छा लग रहा है ये वर्कशॉप में आने के लिए, मैं आता हूँ. ते बसले होते आणि स्क्रिप्ट वाचन सुरू झालं आणि त्यांचा पार्ट आला. तर ते म्हणले की ठीक है मैं पढ़ लेता हूँ, मेरा नहीं है लेकिन मैं पढ़ लेता हूँ. अरे लेकिन मैं कैसे पढ़ूँ, मैं चश्मा भूल गया गाड़ी में. तर सोनाली म्हणे काळा 10 रुपये. चष्मा बोला होतो उसके लिए 10 रुपये क्यों? म्हणजे हां, आता तुम्ही खाली जाणार, तुम्ही घेऊन येणार, मग आमचं 10 मिनिटं वेळ वाया जाणार, इथे वेळ वाया घालवायला 10 रुपये. तर अशा गमती झालेल्या. कधीतरी ती स्वतः उशिरा आली आहे आणि तिने भांडून पैसे दिलेले नाहीये, तिने कार्ड दिलेले नाही. मी फक्त 30 रुपये दिलेले नाही. मुळात काय व्हायचं की मी आधी पोचायचे किंवा माझ्याकडून फार कमी चुका झालेल्या आहेत. आणि सोनाली जरी उशिरा आली ना तरी ती सांगायची की मी दादांना आधीच सांगितलं होतं. अरे आम्ही पण दादांना आधी सांगायचो. त्यामुळे तिचं आणि सिद्धार्थ जाधवचं यावरून एक वेगळं भांडण होतं, रुसवे फुगवे होते. त्यामध्ये आम्ही पडायचो नाही पडायचो. आणि एक वाक्य होतं की ती दोघं भांडायला लागल्यानंतर दादा म्हणायचे ये ट्रेन में नहीं चढणे का, ये ट्रेन में नहीं चढणे का. आता कौन सा ट्रेन में कौन क्या घुसा है वो देखना पडेगा. मग कोणाला सर्वात जास्त लुटलं गेलं? सिद्धार्थ आणि मनमीत प्रेम. त्याला खूप उगाच काहीतरी त्याने काहीतरी असं केलं, त्याने हात वर केला 10 रुपये. अरे असं त्याला खूप लुटलं गेलं. वा, नक्कीच. म्हणजे पडद्या मागची मजा सुद्धा आपल्याला कळलेली आहे. तमाशा मागचा जो एक वेगळा फनी तमाशा होता तोही कळलेला आहे. आणि तो त्याचं एक्सप्रेशन नेहमी हेच असायचं की काय तमाशा लावलाय यार. नक्की असं बरेचदा झालंय म्हणजे. आणि आता फायनली आम्हाला 15 जुलैला सगळं अनेक लोकांचा अनेक वेळा झालाय. आमच्या वर्कशॉप नंतर 1 महिना आम्ही घरी गेल्यानंतर आजीपासून स्टुडिओ, जे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे गाण्यांचं, तिथे व्हायला लागलं. तेव्हा कंपोजर हे होते सगळे हे ऍक्टर्स लोक इकडे येऊन का बसताय, त्यांचं काय म्हणणं. पण ती सुद्धा एक प्रोसेस होती. का एक खूप मोठी इम्पॉर्टंट प्रोसेस म्युझिकल आहे. ज्या गाण्यानंतर जो सीन सुरू होतो त्याची नोट पकडणं खूप गरजेचं होतं. आणि ते असं नव्हतं की अरे वो डबिंग में कर लेंगे, असं शक्यच नव्हतं. म्हणजे तो विचारही नाही करू शकत कोणी. ते स्वतःहून आम्हाला वाटायचं की अरे हे भांगडा संपल्यानंतर भांगडा ज्या पॉईंटला संपलाय त्या पॉईंटला त्या नोटवर आम्ही पुढचं वाक्य बोललं पाहिजे. आणि ह्याचं प्रत्येक वेळ टेन्शन किंवा तलवार आमच्यावर, सूत्रधार ना, म्युझिक संपल्यानंतर सूत्रधार बोलतो त्याच्यावर आमच्यावर असायची. त्यामुळे आम्ही तिथे होतो आणि ते सगळे कंपोजर काय तमाशा लावला यार. फर्स्ट टाइम ऐसा हो रहा है की ऍक्टर रेकॉर्डिंग आले कसं आले. पण दादांनी ते सगळं सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं होतं. आणि प्रत्येक माझं फेवरेट गाणं कोणतं? अरे माझी सगळीच जसं जसं आम्ही नवीन ऐकायचो हे गाणं सुरू, हे फेवरेट व्हायचं, मग ते ऐकलं की ते फेवरेट व्हायचं. आता तर सगळंच. आणि फेवरेट डायलॉग तुम्ही नक्कीच विचारणार आहे.
तो ट्रेलरमध्ये एका ट्रेलर फेवरेट डायलॉग्स. हा, कारण माझ्या प्रचंड जवळचा सिनेमा आहे. अरविंद जगताप यांनी डायलॉग्स दिलेले आहेत आणि ते जे लिहितात ते कमी शब्दात इतकं कमाल लिहितात, झोमणारं लिहितात, पटणारं लिहितात, फारच कमाल. आता ट्रेलरमध्ये तुम्ही बघताय ते म्हणजे जेव्हा जेव्हा बाई चिडली आहे, आणि यू नो हेमांगी कवी चिडते, जेव्हा जेव्हा बाई चिडली आहे तेव्हा तेव्हा जगाचा इतिहास आणि जागांचा भूगोल बदललाय. ओ माय गॉड. त्यामुळे माझ्या इतक्या पोट तिडकीने आणि ते इतकं मनापासून फ्रॉम द हार्ट म्हणतात ना, तसं हे वाक्य म्हटलंय आणि प्रत्येक डायलॉग म्हटलेला आहे. क्या बात आहे. नक्कीच हे सगळं इंटेन्स डायलॉग आणि बाकीचीही मजा आम्हाला बघायची. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल? मी एवढंच सांगेन, प्रत्येक वेळेस फिल्म मेकर्स, ॲक्टर्स नेहमी लोकांना प्रॉमिस देतात की आम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलो, पण हे प्रॉमिस आता ह्या तमाशा लाईव्हमुळे पूर्ण होणार आहे आणि आम्ही पूर्ण करण्याची संधी प्लॅनेट मराठी आणि अक्षय वर्धापूरकर, संजय जाधव यांनी दिलेली आहे की खरंच आम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे. मी तर खूप काही वेगवेगळं घेऊन आले एकाच फिल्ममध्ये. त्यामुळे मी हक्काने म्हणू शकते की खरंच वेगळी हेमांगी, वेगवेगळ्या भूमिका अशी फिल्म 15 जुलैला रिलीज होते आणि लोक हुशार झालेत. लोक OTT सगळं वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये फिल्म बघून ना लोकांना कळतं. लोक 5 मिनिटात ठरवतात ही फिल्म हिट का फ्लॉप. त्यामुळे खूप काय म्हणतात, हुशार ऑडियन्ससाठी ही फिल्म आहे. हुशार म्हणत असताना एक बोध पण दिलेला आहे, करमणूक पण केलेली आहे आणि आता लोकांना फसवू शकत नाही. आता लोकांना फक्त करमणूक करू शकतो लोकांची. सो करमणुकीचा 100% फॉर्म्युला तमाशा लाईव्ह आहे आणि पैसा वसूल फिल्म आहे. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. कीप रॉकिंग. थँक्यू सो मच.